नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. बीड, पुन्हा बीड आणि मध्येच जालना असा जो एक घटनाक्रम सध्या महाराष्ट्र बघतो आहे, तर त्यातनं एक अत्यंत मूलभूत प्रश्न निर्माण होतो आहे आणि तो प्रश्न आहे ते म्हणजे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक गुन्हेगारी कृत्याकडं महाराष्ट्र हा केवळ आणि केवळ जातीच्या चांग्याने बघणार आहे का? कारण मध्येच एक परभणीची घटना घडली आणि परभणीच्याही घटनेमध्ये माध्यमांनी ज्या एक्सटेन्सिव्हली त्याला कव्हरेज केलेलं होतं, तर त्याच्यामध्ये किमान माध्यमाच्या पक्षी तरी हा जाती अंगाने असणारा गुन्हा नव्हताच. आणि म्हणून ह्या सगळ्या घटना घडत असताना सोशल मीडियावरती जो भाव व्यक्त होतो आहे, त्याच्यामध्ये एक गुन्हेगारी कृत्य आहे आणि त्या गुन्हेगारी कृत्याला गुन्हेगाराला अधिकात अधिक कठोर शासन व्हावं, ह्या मर्यादेत आता लोक म्हणजे अर्थातच समाजातला हा फारच कमी वर्ग असावा, कारण समाज सुज्ञ आहे आणि त्याला कळतं बरोबर की जे काही चाललेलं आहे त्याच्यात योग्य काय आणि अयोग्य काय. तर अशा वेळेला ह्या सगळ्या गुन्हेगारी कृतीकडं बघत असताना सत्य काय आहे, पुन्हा सत्य पण प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनातनं फारच वेगळं आहे. पण आपण ह्या महाराष्ट्राची वाटचाल कुठल्या दिशेनं सुरू आहे अशा अंगाने बघणं जास्त प्रस्तुत आहे असं मला वाटतं. आणि कधीकधी भीती वाटायला लागते की महाराष्ट्राची आत्ताची जी वाटचाल आहे ती आपल्या शेजारच्या देशासारखी तिकडे आपण चाललोत की काय, आणि हे असं होण्यामागे एक सिस्टमॅटिक फेल्युअर किती आहे. एक सिस्टीम म्हणून आपली पोलिसाकडे असलेली अपेक्षा आणि पोलीस ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये कमी पडत असतानाचा रोजचा येणारा अनुभव, अर्थात त्याला सर्वार्थाने पोलीस जबाबदार आहेत असं मानायचं काही कारण नाही. जर आमदारांच्या शिफारशीवरतीच प्रत्येक पोलीस स्टेशनचे PSI आणि कर्मचारी आणि नगरसेवकाच्या आणि तत्सम मंडळींच्या शिफारशीवरती बीट अंमलदार वगैरे इथपर्यंत आपला प्रवास जर शिफारशीवरती त्यांच्या नियुक्तीचा येऊन ठेपला असेल, तर ह्याच्यापेक्षा वेगळं काही आपल्याला अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून हे सिस्टमॅटिक फेल्युअर जे आहे ते फेल्युअर अधिक महत्त्वाचं, अधिक गंभीर आहे. आणि त्यामुळंच आत्ता सोशल मीडियाचा जो इन्फ्लुएन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक भलं मोठं आव्हान आणि संधी अशा दोन्ही गोष्टी जेव्हा समोर उभा ठाकलेल्या आहेत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीकडं अत्यंत मायक्रोस्कोपीनं बघणं गरजेचं आहे. परिस्थिती ही संक्रमणाची आहे, पुढे त्यात बदल होईल वगैरे असं आपण आशावादातनंच म्हणू शकतो, अशी आत्ताची स्थिती आहे. आता आज सुरेश धस यांच्या संदर्भातला जो त्यांच्याच मतदारसंघातला म्हणजे शिरूरमधला बॅक टू बॅक 3-4 व्हिडिओ जे व्हायरल झाले, ते तर असं दिसतं आहे की याच्यामध्ये तो जो कोणी भोसले नावाचा व्यक्ती आहे तो भिल्ल समाजाचा किंवा पारधी समाजाचा असावा. त्यांनी जी कृती केलेली आहे ती भिल्ल समाजाच्या व्यक्तीबरोबर केलेली आहे. आता हे दोन्हीही समाज तसे मागास समाज आहेत, तर इथे दृष्टिकोन काय असायला हवा? तर इथे दृष्टिकोन एका गुन्हेगारानं दुसऱ्या गुन्हेगाराला दिलेली वागणूक आहे, म्हणजे ती ज्या पद्धतीनं बॅटनी काय हातात जे कुठलं काठी किंवा काय जे असेल त्यांनी ती मारहाण केली आहे, ते अत्यंत घृणास्पद आहे. पण त्याच्यामध्ये पुन्हा राजकीय भाग आहे की सुरेश धस की जे कालपर्यंत म्हणत होते की धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेले लोक हे ज्या गुन्हेगारी कृत्यामध्ये लिप्त आहेत, त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आता तोच निकष जर सुरेश धस यांच्यासाठी लावायचा म्हटलं तर काय परिस्थिती निर्माण होईल? कारण परिस्थिती एवढीच साधी आहे की बीडमध्ये एक अशी गुन्हेगारीविषयक इकोसिस्टीम तयार झालेली आहे. त्या इकोसिस्टीममुळे आता साधं बघा, स्वारगेटमध्ये तो जो गाडे नावाच्या मुलानं त्या 26 वर्षीय मुलीबरोबर तो बलात्काराचा प्रकार केला, त्याच्यानंतर समाजातले मधल्या त्याच्यानंतर खालच्या फळीतले नेते त्यांचं आंदोलनाच्या निमित्तानं आणि सोशल मीडियावरती जे व्यक्त होणं आहे ते किती बेजबाबदारपणाचं आहे. आणि पुन्हा हाच गाडे हा 2 आजी-माजी आमदारांच्या फलकावरती दिसला. तर ही जी इकोसिस्टीम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तयार झालेली आहे, त्यातनं छोटे मोठे असे वाल्मिक कराड प्रत्येक मतदारसंघात आणि प्रत्येक नेत्याच्या जवळ आहेत. फक्त ते ज्यांचे उघड होतील ते खरेच चोर आहेत. तर ह्या परिप्रेक्षामध्ये बीडमधली जी इकोसिस्टीम तयार झालेली आहे ती इकोसिस्टीम महाराष्ट्रामध्ये पण आहे, फक्त ती जास्त ॲम्प्लिफाय झालेली आहे बीडमध्ये आणि तिनं टोक घातलेलं आहे कदाचित बीडमध्ये. आणि म्हणूनच सुरेश धस यांच्या समर्थकाचा तो जो व्हिडिओ आहे तो बाहेर आला. सुरेश धसांनी पुन्हा मान्य केलं की तो माझा कार्यकर्ता आहे. प्रश्न असा आहे, जे अजित पवार परवा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या नेत्यांना सांगत होते की तुम्ही काळजी घ्या, कार्यकर्त्यावरती विसंबून राहू नका. साधा मुद्दा आहे की जो नेता त्याचं जसं सर्वसाधारण वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातला वावर असतो तसेच त्याच्या बाजूला तुम्हाला कार्यकर्त्यांची फळी दिसते. म्हणजे
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा सोबर चेहरा घ्या किंवा तुमच्या डोळ्यासमोर असलेले काही नावं आठवून बघा. विलासराव देशमुखांसारखा चेहरा घ्या. फार कशाला अगदी अशोक चव्हाणांच्याबद्दल पण आपण असं म्हणू शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल म्हणता येईल, आर पाटलाबद्दल म्हणता येईल, जयंत पाटलाबद्दल म्हणता येईल. तर या नेत्यांच्या आजूबाजूला असलेली जी मंडळी दिसत होती, दिसतात, ती सगळी अशी बऱ्यापैकी स्कॉलर असलेली, थोडा समाजाचा विचार करणारी अशी. पण ही इकोसिस्टीम अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नेते जनतेनं निवडून दिलेत, त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण निवडून येतो, त्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपण निवडून येतो, त्या होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यामुळं आपल्याला बळ मिळतं, असा एक भाव नेत्यांच्या मनात झाला आणि त्याच्यातून ही परिस्थिती निर्माण झाली. आता बीड अधिक बीड म्हणजे बीडचं संतोष देशमुख यांचं प्रकरण तर तुम्ही बघतच आहात आणि अधिकचं बीडमध्ये आता हे शिरूरचे जे बॅक टू बॅक 3 व्हिडिओ जे आलेले आहेत आणि त्याच्यावरून जो गदारोळ माजला आहे. पण जालन्याची जी घटना आहे ना, त्याच्यामध्ये मात्र अनेक अर्थानं त्याचं तथ्य म्हणून त्या घटनेकडे बघायला हवं. हे जे अनवा नावाचं गाव आहे भोकरदन तालुक्यातलं, त्या गावामध्ये 1 महिनाभरापूर्वी पाईपलाईनच्या वादावरून एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर वाद झाला. आता ती घटना महिनाभरापूर्वीची आहे आणि त्याच्यानंतर मग शिवरात्रीच्या दिवशी गायरानावरती असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये हा व्यक्ती आला. त्याचा जो मूळचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की हा व्यक्ती कदाचित कुठल्या इन्फ्लुएन्स खाली आहे का, अशा पद्धतीचा जर कोणी प्रश्न विचारला तर तो आपल्याला बघता येईल. आता हा व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या तालुका प्रमुखाच्या की जे माजी जिल्हा परिषद सदस्य पण आहेत त्यांच्या भावाने ज्या पद्धतीनं चटके दिले, तर तिथं तो व्यक्ती काय अंडरवेअरवर फिरत होता, इन्फ्लुएन्स खाली होता, महिलांच्या समोर गैरवर्तन करत होता, असा सगळा भाग जरी आपण मान्य केला तरीसुद्धा हे जे भागवत दौड आणि ती काळे नावाची जी 2 मंडळी ज्यांचा ऑडिओ तिथे रेकॉर्ड, त्यांना हा अधिकार कोणी दिला की ते ह्या व्यक्तीला अशा पद्धतीची शिक्षा करतील? याचा अर्थ काय की अशा पद्धतीच्या शिक्षाचा ट्रेंड हा त्यांनी आजूबाजूला कुठेतरी बघितलेला आहे. ती बघितलेली शिक्षा कानोकानी कोणाच्या तरी 3ऱ्या माणसापर्यंत पोहोचलेली आहे आणि अशा शिक्षेकडे ह्या सिस्टमॅटिक फेल्युअरमुळं म्हणजे गावच्या त्या काय तंटामुक्तीच्या लोकांनी, गावच्या पोलीस पाटलानं किंवा तत्सम कुठल्याच मंडळींनी कधीच लक्ष न दिल्यामुळं आता हा भाग स्थिरावला, प्रचलित झाला आणि आता लोकांनी अंगीकारला. ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे अशा पद्धतीची आता तालिबानी वागण्याची वृत्ती ही आपणच डिफाईन करायचं की हा गुन्हेगार आहे, आपणच डिफाईन करायचं की ह्या गुन्हेगाराला कशा पद्धतीची शिक्षा द्यायची, आपणच ती शिक्षा एक्झिक्यूट करायची आणि मग चुकून माकून कोणी जर ते व्हिडिओ व्हायरल केले तर मग त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीचे राजकीय प्रतिवाद त्याला करत राहायचे. असा सगळा एकूण तो सूर दिसतो आहे आणि म्हणून बीड अधिक जालना आणि मग मधल्या काळामध्ये परभणी. आता परभणीच्या केसमध्ये तर तो दुर्दैवी सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला आहे तो सरळ पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. ज्या दिवशी विधिमंडळामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या संदर्भामध्ये पोलीस दोषी नाहीत असं म्हटलं, त्याच दिवशी आम्ही व्हिडिओ केला होता की हो, या घटनेमध्ये पोलीसच जबाबदार आहेत. त्यांनी जी काही 17-18 ठिकाणी त्यांना मारहाण केली, काय त्या PM रिपोर्टमध्ये जो श्री प्रकाश आंबेडकर यांनी व्हायरल केला होता त्याच्या आधारावरती आपलं ते कन्क्लुजन होतं की आपण म्हटलं होतं की ह्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झालेली आहे आणि हा जो काही 36-37 वर्षाचा व्यक्ती आहे जो आता तसा यंग आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या अट्रॉसिटीमुळे झालेला आहे. असं असताना सुद्धा पुन्हा चौकशीचा फेरा, त्याच्यामध्ये मग निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी वगैरे. तर हे जे सगळं आहे ना, हे आपल्याकडच्या सिस्टमॅटिक फेल्युअरचं लक्षण आहे. आपल्याकडे साधारणतः प्रशासकीय यंत्रणा ही हॉरिझॉन्टल पद्धतीनं चालते, म्हणजे एकावर एक आणि ह्या सगळ्यांचा प्रमुख असतो तो जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी, त्याला एक पॅरलल असतो तो IPS ऑफिसर म्हणजे जिल्ह्याचा प्रमुख आणि शहरामधला CP. तर इथे पण ना इंटरेस्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट आहेत, म्हणजे IPS आणि IAS यांच्यामध्ये अधिकार पदावरून एक सुप्त संघर्ष आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी हे प्रमुख असले तरी त्यांच्या हातामध्ये त्या विभाग प्रमुखांच्या नोंदी किंवा त्यांचे गोपनीय अहवाल लेण्याचे कुठलेच अधिकार नाही आहेत. त्यामुळं फार पण निवडणुकीच्या काळामध्ये महसूल विभाग जी काही दंडेलशाही करू शकतो त्याच्या पुढे ते काही करू शकत नाहीत. मग त्यांच्या लेखी जे काही बळीचे बकरे असतात ते म्हणजे जिल्हा परिषदेकडे असलेले विकास विभागाचे किंवा शिक्षण खात्यातली मंडळी, त्याच्यावरती मग ते सगळ्या अन्यायाचे प्रकार करतात. पण एकही IPS ऑफिसर मला तर आठवतच नाही की महाराष्ट्रामध्ये एखादा IPS ऑफिसर जो आता पूर्वीच्या काळी राकेश मारियांचा एक ट्रेंड होता, त्याच्यानंतर मग व्यंकटेशमचा काही काळ बघितला, त्याच्यानंतर इथे पिंपरी चिंचवड आणि सांगलीमध्ये श्रीकृष्ण प्रकाशचा एक काळ बघितला. तर असे जे IPS ऑफिसर्स आहेत ना ते पण आता दुर्मिळ होत चाललेले आहेत.
या सगळ्याची परिणिती एकतर सिस्टमॅटिक फेल्युअर, दुसऱ्याकडे स्वतःच न्याय देण्याची लोकांनी घेतलेली भूमिका, आणि तिसरीकडे ज्यांच्या हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची ताकद आणि अधिकार आहेत त्यांनी आळीमिळी घेतलेली गुपचिडी. कारण त्यांच्या नियुक्त्या हा आता कोणाच्या तरी शिफारसीवरती होतात. ते जितके काळ गुडबुकमध्ये राहतील स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्र्याच्या आणि मग त्यांच्या मंत्र्याच्या आणि मग मुख्यमंत्र्यांच्या, तर हे सर्वपक्षीय आहे. कुणीही यातनं स्वतःला बाजूला काढू नये. तर सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळेला सांगितलेलं आहे की पोलीस रिफॉर्मची गरज आहे. 2017 खरं तर 2012 हा मुद्दा चर्चेत आहे. 2017ला पुन्हा एकदा न्यायालयाने विचारलं की पोलीस रिफॉर्म तुम्ही कधी करणार आहात? तुमच्याच अखत्यारीत असलेले हे जे पोलीस आहेत त्यांना कधी मुक्त करणार आहात? आणि पोलीस दलाला जर मुक्त हस्ते काम करण्याची संधी मिळाली किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयाला, तर ते उत्तम पद्धतीनं काम करू शकतात. शेवटी तीही माणसंच आहेत, पण त्यांना ते अधिकार नाही आहेत. पुन्हा सामाजिक ज्या पद्धतीनं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट आता जातीच्या भिंगातनं बघायचं ठरवलंय, तर ही महाराष्ट्राची वाटचाल ही अधिक घातक पद्धतीनं सुरू झालेली आहे. त्याच्यावरती शांतपणे बसून विचार करा. हे जे काही चाललंय ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काही योग्य नाही आहे. थांबूया आपण इथे. पुन्हा तोच प्रयत्न आहे आमचा, दिवसभरातले महत्त्वाचे विषय जे आहेत ते विषय महाराष्ट्रासमोर मांडायचे. नेहमी तर तुम्ही बघतच आहात की आमचा दृष्टिकोन हा सर्वसामान्यांचं हित ह्यात अधिक आहे. तरी तुमचे जर काही मतं असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा. धन्यवाद.